आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यात यावी यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागानं मार्च 2024 मध्ये एक समितीसुद्धा गठीत केलेली होती आणि त्याच समितीच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे, परंतु बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी असल्याने बक्षीस समिती अहवाल खंड 2 सुद्धा राज्य शासनाकडून सादर झालेला आहे। परंतु तरी सुद्धा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी शासनाकडे देण्यास सुरुवात केली आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं मार्च 2024 मध्ये वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना केलेली आहे आणि या समितीला 6 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता, ज्यामध्ये ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी ती समिती गठीत करण्यात आलेली होती। आणि याच समितीच्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं एक महत्त्वाचं वेळापत्रकसुद्धा समोर आलेलं होतं। ज्या वेळापत्रकामध्ये जे काही मंत्रालयीन विभाग आहेत त्यांचे जे काही सचिव आहे, अपर मुख्य सचिव आहे, प्रधान सचिव आहे, त्यांना आता पत्र देऊन आपल्या अधीनस्थ असणारे जे काही राज्य सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या वेतनामध्ये जर त्रुटी असतील तर या सर्व त्रुटींची सुनावणी आता वेतन त्रुटी निवारण समितीसमोर होणार होती। त्याचं वेळापत्रकसुद्धा समोर आलेलं होतं, परंतु राज्यामध्ये 27 जून 2024 पासून अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने त्या वेतन त्रुटी निवारण समितीसमोर जी सुनावणी होणार होती त्या सुनावणीच्या आता वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे। आता ही सुनावणी 21 जूनपासून होणार आहे, परंतु 27 जूनपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने 28 जून ते 16 जुलै 2027 या कालावधीमध्ये आता ही सुनावणी होणार नाही आणि 15 जुलै 2024 पासून पुन्हा एकदा ही सुनावणी होणार आहे। आपण ज्या कोणत्या विभागाच्या अंतर्गत येतात त्या विभागाचा वेळापत्रक आपण स्क्रीनवर पाहत आहात। या ठिकाणी आपण स्क्रीनवर आपण ज्या विभागाशी संबंधित आहात आपल्या विभागाची तारीख, सुनावणीची तारीख आपल्यासमोर दिलेली आहे आणि सप्टेंबर अखेर या समितीचा कालावधी संपणार आहे। त्यामुळे सप्टेंबर अखेर आपल्याला कोणत्या कर्मचाऱ्यांच्या किंवा कोणत्या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा झालेली आहे याची सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे। निश्चितच ही माहिती, हा निर्णय आपणास आवडला असेल। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।